तुम्हाला माहिती आहे की आता आपले लाडके गणपती बाप्पा घरी आलेले आहेत. त्याच्यासाठी मी लहान मुलांना आणि गणपती बाप्पाला आवडतील असे मोदक बनवणार आहे. त्यासाठी चॉकलेट मी मेल्ट करून ठेवलेलं आहे बाजूला. त्यानंतर एका पॅनमध्ये 1.5 वाटी मिल्क पावडर, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1.5 वाटी दूध घालायचं नॉर्मल टेम्परेचरचं, अर्धा चमचा तूप घालून हे सगळं बारीक गॅसवरती आपल्याला एकसारखं सतत हलवत राहायचे आहे. सुरुवातीला आपला गॅस बंद होता, नंतर मी गॅस चालू केला होता. त्याच्यानंतर सतत हलवत राहायचं, कारण ते खाली पॅनला चिटकू शकतं. त्याच्यानंतर असा घट्टसा त्याचा एक गोळा तयार होतो, तेव्हा आपण गॅस बंद करून घ्यायचा. आता जे चॉकलेट मेल्ट करून घेतलं होतं त्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा, म्हणजे डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचं, किंवा ड्रायफ्रूटची पावडर पण घातली तर चालते. आता हे मिश्रण गार झालं होतं. जे मिल्क पावडरचं आपण तयार केलं होतं त्याच्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची. 1 चमच्यावर तूप घालून हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करायचं. आणि मोदक साच्याला तूप लावून जी पारी आपण तयार केली होती मिल्क पावडरची ती कडानं सगळी लावून घ्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये चॉकलेटचं स्टफिंग घालून वरच्या साईडने पुन्हा एकदा आपण हे सगळं पॅक बंद करून घ्यायचं आणि मोल्डमधनं काढून घ्यायचं. इथं मस्त असे आपले चॉकलेटचे मिल्क पावडरचे मोदक तयार होतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी.